भाग्यवान मातेच्या पुण्यस्मरणाच्या निमित्ताने ही सेवा आहे. आपल्या सर्वांचं आदरणीय व्यक्तिमत्व वैकुंठवासी गंगा भागीरथी तानुबाई जयराम घाटे या भाग्यवान माऊलीचं हे प्रथम पुण्यस्मरण अर्थात वर्षश्राद्ध. त्यांचा संपूर्ण घाटे परिवार, त्यांचे तीनही चिरंजीव आणि 2 कन्या असा हा मोठा परिवार आहे. आदरणीय त्यांचे थोरले चिरंजीव हनुमंतराव घाटे असतील, पंडितराव घाटे ज्यांनी या कार्यक्रमा संदर्भात माझ्याशी संपर्क साधला. आमचे गोविंदरावजी घाटे, त्यांच्या कन्या इंदुबाई बबनराव शेळके सरपंच आणि सौभाग्यवती हिराबाई नंदुशेठ मुरे आणि आदी करून परिवारातील सर्वच व्यक्तिमत्व सौभाग्यवती जाईताई असतील, लताताई असतील, अनिताताई, पूनमताई, रमेश घाटे, पूजाताई तेजस बुचुडे, दत्तात्रय चंद्रकांत तांबे, वंदनाताई योगराज दरेकर, आरती वैभव होले, शुभांगी सुनील शिवले, प्रियंका गणेश बवले, चंद्रकांत बाबाराव तांबे, नंदुशेठ ज्ञानोबा मुरे, रमेश घाटे, आदेश घाटे, सोमनाथ शेळके. बघा आता परिवार किती मोठा आहे. विशालराव बबन शेळके, नागेशराव नंदुशेठ मुरे, स्वप्नील शेठ नंदुशेठ मुरे हे नात नातू त्यांच्या परिवारातील सर्व व्यक्तिमत्व या सगळ्यांच्या सहकार्याने कार्यक्रमाला प्राप्त झालेलं सर्व विडवलं. 3 भाव आहेत पण विचारानं एक आहेत, ब्रह्म विष्णू महेश, आणि या 3ही भावांना एकत्र बांधून ठेवण्याचं काम आमच्या आदरणीय आई साहेबांनी केलंय. विडवलं हो. आणि अत्यंत शून्यातून विश्व निर्माण करून आपल्या मुलांवर, मुलींवर, नातवंडावर, परिवारावर सुंदर संस्कार घडवले. समाजामध्ये आदर्श विचाराचं कुटुंब निर्माण केले. हे भाग्यवान मातेचं आपुल्या हिता जो असे जागता धन्य माता पिता तयाच्या. जी मुलं हिताच्या ठिकाणी जागे आहेत, जागरूक आहेत, तत्पर आहेत, अशा भाग्यवान मुलांच्या आई वडिलांना धन्यता आहे. धन्य माता पिता तयाच्या. असे संस्कार आदरणीय आई साहेबांनी या सुंदर परिवारावर घडवले. आई कोणाला म्हणायचं? आ म्हणजे आत्मा, ई म्हणजे ईश्वर. आणि आणखी सुपी व्याख्या, आ म्हणजे आपला आणि ई म्हणजे ईश्वर. जो आपला ईश्वर आणि चालता बोलता ईश्वर म्हणजे आई. विडवलं त्या आईच्या चित्ताचं चिंतन जगद्गुरु तुकोबारे आजच्या अभंगातून करतात. लेकुराचे हित वाय हे माऊलीचे चित्त. आईच्या चित्तामध्ये फक्त तिचं बाळ असतं किंवा तुकोबारे म्हणतात मातेच्या चित्ती अवघे बाळकाची व्याप्ती. माणसाच्या बाबतीत आज सोडून द्या, पशु पक्षाच्या बाबतीत सुद्धा हेच आहे. गार आकाशात आहे, गार हिंडते आकाशी चित्त तिचे पिल्लापाशी आकाशात घार पण चित्त तिचं. तुका म्हणे वत्स धेनुवेचे, गायीच्या चित्तामध्ये तिचं वासरू आहे तसं आईच्या चित्तामध्ये तिचं बाळ आहे. माहिती वाहे माऊलीचे चित्त. आई कुठेही असू द्या पण तिचं हृदय, तिचं अंतकरण, तिचं चित्त आपल्या बाळापाशी असतं. महाराष्ट्राच्या मातीमध्ये रायगड किल्ल्यावर घडलेली घटना हिरकणी सगळ्यांना माहिती. दूध घालण्यासाठी गडावर गेली मायबाप. उशीर झाला, दिवस मावळला, गडाचा दरवाजा बंद झाला. सरदाराला विनंती केली, माझं तान बाळ पायथ्याशी जे गाव आहे त्या गावामध्ये झोळीमध्ये मुलाला झोपून मी या ठिकाणी आले कर्तव्य बजावण्यासाठी, मला सोडा. सरदार म्हणले नियमात बदल होणार नाही. आता जर असं तर 500 दरवाजा उघडला असता. आता काय गरीबाचं मरण आणि पैसा फेकला की काही काम होते उलटी सुलटी. नाही, नियमात बदल होणार नाही, शिवशाही आहे. विनंती केली, माझं बाळ आहे. सरदाराने सांगितलं तुमचं बाळ आहे पण आमच्या जीवन मरणाचा प्रश्न आहे. दिवस मावळल्यावर गडाचा दरवाजा उघडायचा नाही, राजांचा नियम आहे, आम्हाला शिक्षा देतील, नाही सोडता येणार तुम्हाला.
वाहे माऊलीचे चित्त त्या बाळाच्या असणाऱ्या आठवणीनं आईचं चित्त व्याकुळ झालं आणि असं ठिकाण त्या हिरकणीने माऊलीनं पाहिलं की ज्या बुरुजावरून चांगल्या चांगल्या मावळ्यांना सुद्धा आजपर्यंत उतरता आलं नाही, चढता आलं नाही, अशी वाट त्या हिरकणी माऊलीनं शोधून काढली आणि तिथून उडी मारली. देह जावा तो राहो, पण मुलाच्या प्रेमासाठी जीवाची काळजी केली नाही. काटे मोडले, रक्त बंबाळती माऊली झाली, पण मुलाच्या प्रेमानं गड उतरून खाली आली. आणि ज्या वेळेस तिने आपलं बाळ आपल्या जवळ घेतलं, जवळी घेता शिन गेला. दुसऱ्या दिवशी छत्रपतींच्या कानावर बातमी गेली की नेम मोडून एका माऊलीनं बुरुज सर केला. तिला गडावर बोलून घेतलं. दुसऱ्या दिवशी त्या माऊलीला वाटलं 100% राजा आता शिक्षा देणार, कारण चुकीला माफी नाही, ही शिवशाही. मी तर नेम मोडलाय. नाराज अंतःकरणात हिरकणी माऊली दुसऱ्या दिवशी गडावर आली. पण माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांनी अष्टप्रधान मंडळाच्या समवेत आणि हजारो मायबाप मावळ्यांच्या समेत त्या हिरकणी माऊलींचा सत्कार केला, चुडीचा त्याचा सन्मान केला. सांगितलं मुलाच्या प्रेमानं बुरुज उतरणारी तुमच्यासारखी सामर्थ्यवान महिला जोपर्यंत माझ्या महाराष्ट्रामध्ये आहे तोपर्यंत माझं स्वराज्य यमाचा बाप सुद्धा हिसकावून घेऊ शकत नाही. ही एका आईची ताकद आहे मायबाप. सन्मान केला आणि त्या बुरुजाला नाव दिलं हिरकणी बुरुज. 400 वर्ष जवळपास होत आली. तिचं नाव आज रामर आहे का? मुलाच्या प्रेमानं वेडी झालेली आई. कदाचित हा प्रसंग तुकोबरांच्या कानापर्यंत त्या काळात गेला असेल आणि त्या आईच्या अंतकरणाची अवस्था जगद्गुरु तुकोबराय अभंगाच्या पहिल्या मॉनिटर मध्ये हॅलो लेकोराचे हित वाढवा. वाहे माऊलीचे चित्त. बाळाचं हित फक्त आईला माहित असतं. वाहे माऊलीचे चित्त. एक बारीक प्रश्न नीट आहे का? जगद्गुरु तुकोबराच्या अभंगात म्हणतात की मुलाचं हित आईला माहिती. वाहे माऊलीचे चित्त. पण तुकोबरांचा आणखी एक दुसरा असा अभंग आहे की हित नाही ठावे जननी जनका. तुकोबाने सांगितलं की जननी आणि जनक आई वडिलांना मुलाचं हित कळत नाही, असा एक अभंग आहे. आणि आजच्या अभंगात सांगतात की वाहे माऊलीचे चित्त. मुलाचं हित आईला माहिती. नेमकं एक बोला हो विठ्ठल. तुम्हीच त्या अभंगात सांगितलं की आई वडिलांना मुलाचं हित कळत नाही आणि आजच्या अभंगात सांगतात की मुलाचं हित आईला माहित आहे. असं डबल बोलून कन्फ्युज करू नका.
आधीच तर आम्ही संसारात हँग झालो, डबल बोलू बोलू, तोंडाव एक माग एक. आम्हाला बी तसलेच भेटतात ना नमुने. तोंडाव म्हणणार वा वा, पुढे म्हणणार काय खरंय. ही मैंदमुखीचा कोवळा भाव अंतरीचा निराळा. तोंडाव वा म्हणणार आणि मग आमच्याच काड्या करणार. समाज आहे आधीच तर तुकोबारायण महाराज आम्ही डबल बोलून बोलून संसारात हँग झालोय. तुम्ही एक बोलता म्हणून आम्ही तुमच्याकडे आलो. तुम्ही बी तसलंच कन्फ्युज करता का. हित नाही ठावे जननी जनका, आणि आजच्या अभंगात सांगतात की लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त. एक मुद्दा बोला. आता असे जर अभंग विरोधकांच्या ताब्यात सापडले तर ते काय त्यांचं माथा जर त्यांनी जर ती गाथ्याकडले फिरत नाहीत नास्तिक म्हणून बरं आहे आपलं. विरोधाभास दिसतोय पण शब्द नीट आहे का. हित नाही ठावे जननी जनका, तिथं शब्द आहे जननी. आणि आजच्या अभंगात काय शब्द आहे, लेकुराचे हित वाहे माऊलीचे. जननी आणि माऊली याच्यात फरक आहे. विडवल बाळाला जन्म देते ती जननी, पण संस्कार देते ती माऊली. भाऊ लक्षात येत. जन्म कुणी देतय हो. जन्म दिलेली माऊली होऊ शकत नाही. जन्म देणारी जननी होऊ शकते, पण संस्कार देणारी, विचार देणारी, त्या मुलाचं जीवन आदर्श घडवणारी ती माऊली असते. आणि अशा माऊलीला बाळाचं हित कळतं. नाही तर मुलाला दूध पाजणारी माऊली आणि मुलाला दूध न पाजणारी जननी, हा त्याच्यातला भाव आहे. कित्येक आया अशात की मुलं सांभाळाच्या जीव आलेत म्हणून पाळणा करत निवांत जातात ऑफिसला. पुण्या मुंबईत काय चालू आहे उगा अजून तरी ज्ञानोबा तुकोबारांची विचाराची परंपरा आहे. खेड्यापाड्याने चालू आहे धर्म आचार विचार. नाही तर धर्माचं पूर्णपणे आपण पटांगण करून टाकलंय. विडावलं ती माऊली होईल का बाळाला दूध न पाजणारी. ती जननी होऊ शकते, माऊली नाही. हित आईला माहिती, माऊलीला माहिती, मातेला माहिती. वाहे माऊलीचे चित्त. सर्वोच्च प्रेम आईचं आपल्या बाळावर असतं. माय बाबा आई किती मोठी होऊ द्या तिचं बाळावर प्रेम असतं. आणि बाळ किती मोठं होऊ द्या आईसाठी ते बाळच असतं. विडवलं आजचा सोहळा पाहण्यासाठी आईसाहेब हे लोकात नाहीत, पण वैकुंठवासी आईसाहेब हा सोहळा स्वर्गातून पाहतात. त्यांच्या पश्चात सुद्धा त्यांच्या मुलांनी मुलींनी अन्नदानाचा ज्ञानदानाचा एवढा सुंदर सोहळा आयोजित केला. हा सोहळा पाहून तुकोबाऱ्या सांगतात स्वर्गातले पूर्व सुद्धा आशीर्वाद दिले शरणार नाही. तुका म्हणे पितृ, तुका म्हणे पितृ, तुका म्हणे पितृ आशीर्वाद देते, आशीर्वाद देते, आशीर्वाद देते, आशीर्वाद देते, आशीर्वाद देते, आशीर्वाद तुका म्हणे पितृ आशीर्वाद देती. हा सोहळा पाहून स्वर्गातले पूर्वज सुद्धा या परिवाराला आशीर्वाद दिल्याशिवाय राहणार नाही. त्यांचा आशीर्वाद घेण्याचा आजचा दिवस आहे. पूर्वजांनी आशीर्वाद दिला तर आयुष्यात कल्याण होते, आणि त्यांनी नाही आशीर्वाद दिला तर मग पितृदोष. जा मग त्र्यंबकेश्वर, नाशिक, नारायण, नागबलीन 2-4 लाख मातीत घाला. का आहे तोपर्यंत सेवा केली ना, गेल्यानंतर त्यांचा शाप घेतला, मग त्यांचं आयुष्यात प्रगती होईल का. असा सोहळा केल्यानंतर पूर्वजांचे आशीर्वाद या कुटुंबाला आज मिळल्याशिवाय राहणार नाही. विडवलं आई जरी वर असेल तर आईचं अंतकरण बाळापाशी माय बाप. वाहे माऊलीचे चित्त. आई किती मोठी होऊ द्या पण बाळासाठी आईचं चित्त व्याकुळ असतं. लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त. आणि एवढा सुंदर कार्यक्रम आपण या ठिकाणी आयोजित केलेला आहे. बदलत्या काळामध्ये असे कार्यक्रम करणं म्हणजे इतकी सोपी गोष्ट नाही.
नुसता पैसा असला म्हणजेच असे कार्यक्रम होतात असं नाही बरं का. हे कार्यक्रम करण्यासाठी वाघाचं कळ्याचं जावं लागतं. हे गायक वादक टाळकरी माळकरी अन्नदान ज्ञानदान पिंडदान एवढा सुंदर सोहळा. पैशावालेले फुटा फुटा पडले ते कोण पुण्य तिथं करतो. 10वीची पंच झाली. परवा मुंबईमध्ये एका माणसाने बापाचा 10वाच बामणाला उक्ता दिला कावळ्या सकट. काका म्हणले 10,000 लागते आणि म्हणले 20,000 सगळं तुम्हीच करा. काका म्हणले सगळं मी करतो पण टकलं कुणाचं करू ते मला ज्याचं कीर्तन ठेवले त्याचं हाय का कुणाचे कोणाला मी नुसता पैसा आला की धर्म बुडीवतात माणसं. पण पैसा जेत जेत संपत्ती आणि दया दोन्ही वसती आल्या एके ठाया ते धनंजया विभूती माझी. अशी संस्कार असावे लागतात आणि असे कार्यक्रम करण्यासाठी माणसं सुद्धा भाग्यवान असावे लागतात. भाग्यवंत घरी भजन पूजन भाग्यवान माणसं असावी लागतात. त्याच वेळेस दारात टाळ वाजवतो. वैष्णवागारे सर्व काळ सदा झणझणती टाळ. परिवार भाग्यवान आहे म्हणून एवढा सुंदर कार्यक्रम आयोजित केलेला आहे. आणि आज आई वैकुंठात आहे पण चित्ताच त्यांचा ह्याच्यापाशी. आईच्या किती मोठे. इंदिरा गांधीचा प्रसंग आहे मायबाप. हा भारताच्या पंतप्रधान. इंडिया इज इंद्रा इंडिया इज इंडिया. त्या काळात त्यांची कारकीर्द पॉवरफुल बी तेवढीच होती आणि संकटाला तोंड देणारे समेशाजनक बी तेवढीच होती. अमेरिकेत गेलत्या त्या पत्रकारांनी मुलाखत घेतली. तुमच्या आयुष्यातला सगळ्यात आनंदाचा क्षण कोणता. इंदिरा गांधीनं प्रश्न केला बरं का. पत्रकारांना वाटलं की अशा उत्तर देते की ज्या दिवशी मी पंतप्रधान झाले तो दिवस माझ्या आयुष्यातला सगळ्यात आनंदाचा. आपल्यासाठी तीच आहे ना. थोडं पद मिळलं की माणूस माहोलच करून टाकतोय सगळीकडे का. आपल्यासाठी तेव्हा आनंदाचा क्षण आहे. आणि महिला पंतप्रधान होणं ही काही इतकी सोपी गोष्ट आहे का. त्या काळात केलं मायबाप. जी म्हणतात ना भारत देशातले माग असलेले विचार आहेत. अमेरिकेनं सुद्धा लेडीजला आता मागल्या वर्षी काहीतरी पद दिलतं उपराष्ट्राध्यक्षाचं. महिलांच्या ताब्यात त्यांनी आजपर्यंत देश दिला ना. अमेरिका इतका प्रगत असून सुद्धा पण 1985च्या आधीच्या काळात भारत देशाचं नेतृत्व एक महिला करत होती. ही भारत देशाची ताकद आहे. विडावलं आता बी देश कोणाच्या ताब्यात आहे. द्रौपदी मुर्मू राष्ट्रपती. मोदी साहेब सुद्धा प्रधान आहेत. प्रधान मालक नसतो मेन बॉस राष्ट्रपती. तुम्ही फक्त पती या राष्ट्रपती. म्हणून तर त्यांना पगार सुरू केलाय सरकारने. 1.5 घ्या पण गप बसा महिन्याला. बहिणी नुसत्या बहिणी राहिल्या ना त्या लाडक्या बहिणी झाल्यात त्या आता. एकच हप्ता लेट झाला तर फार मरायला लागल्या होत्या. मलाच काय काय फोन करायचा. माऊली पुढचा हप्ता कधी. म्हणलं दम काढ ना. त्यांचा तर मेळ बसू दे ना. त्यांच्या तर आदिवासी मरणाची भांडणं लागल्यात पोरा सोरावणीत. त्यांची बी इतकी आल्यात आहे त्यांनाच कळाना कोणाला बसवा कोणाला रुसवाव. जे आल्यात आहे त्यांना कळाना आपण कसं काय आलोय बो. आणि पडला ना कळाना. 40 वर्ष लोकांनी प्रेम केलं ना आता कसं काय पाडलं बो. ह्या लाडक्या बहिणीने कमी उलता पालत केली का महाराष्ट्राची. आणि लाडका दाजी मेला कागद वागू वागू जाशी तू ते घरी. त्याला वाटत तेवढंच प्यायला पिला होत्या ना आपल्याला. आणि 1.5 तुला कुठे महिन्याला पुरत असत्यात. तुझं वनडेचं टार्गेट आहे. बैठकीला बसली होती लाडकी बहीण. स्त्री शक्ती इंदिरा गांधींच्या ताब्यात भारत देश. अमेरिकेत मुलाखत चालू. पत्रकार तुमच्या आयुष्यातला सर्वोच्च आनंद सर्वोच्च क्षण कोणता. लोकांना वेगवेगळ्या दृष्टीने वाटत होतं पण इंदिरा गांधींनी उत्तर दिलं की माझ्या आयुष्यातला सगळ्यात आनंदाचा क्षण ज्या दिवशी मी माझ्या राजीव बाळाला जन्म दिला आणि त्या बाळाला मी स्तनपान केलं. त्या दिवशी जे माझ्या आनंदामध्ये हृदयामध्ये आनंदाची लकेर निर्माण झाली. जी उर्मी निर्माण झाली तो माझ्या आयुष्यातला सगळ्यात आनंदाचा क्षण. हे मातृत्व आहे मायबाप. वाहे माऊलीचे चित्त. मुलगा कसाही असू द्या आईला तो प्रिय. 10 रुपयाला ना मुलगा आई म्हणते पिणार नाही. पिल्याला बघितल्या म्हणते मित्राच्या नादाने झटका हाणला असेल परत पिणार नाही. आणि पिऊन गटारात पडला अट्टल बेवडा झाला तर म्हणते पिऊन द्या त्याच्याच खांद्यावर जाणार आहे. हे काय प्रेम आहे का. हे प्रेमाचं टोक झालं ना मायबाप.
एक वाक्य सांगतो, जग तुम्हाला स्वीकार करेल पण तुमचे गुण जर असतील तर जग स्वीकार करतं, गुणासहित. पण अवगुणासहित स्वीकार करते ती माऊली असते. सबसे बड़ी है माँ, 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 माँ से बढ़कर कोई नहीं, माँ से बढ़कर कोई नहीं, वो देती है दुआ, सबसे बड़ी है माँ, 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 माँ से बढ़कर कोई नाही. सगळ्यात मोठे जग स्वीकार करेल पण गुण चांगले असतील तर. अवगुण दिसला की लोकांनी ठोकलाच. आईचं तसं नाही. दोष असो, चांगला असो, वाईट असो, तुम्ही त्याला त्रास देऊ त्या, ते दोषाचा विचार करत नाही. हे सर्वांगीण प्रेम फक्त आई वडील करू शकतात. अनेक वाक्य सांगतो, तुम्ही आयुष्यात मोठे झालेले या जगात फक्त दोघांनाच आवडतं, आई वडील आणि गुरु. तिसऱ्या माणसाला तुमचा मोठेपणा खपूच शकत नाही. भावकीला नाही, गावात तर दात खाऊनच असतात. कस काय कमी वयात इतका मोठा झाला बुवा. लोक दाखवतील प्रेम, पण तुम्ही मोठं झालेल्या या जगात फक्त गुरुला एक आनंद होतो, आई वडिलांना आनंद होतो, बाकी जग हे स्वार्थी. विठ्ठल वाहे माऊलीचे चित्त आईच्या चित्तात फक्त तिचं बाळ आहे. आणि तुकोबा प्रश्न केला, महाराज तुम्ही म्हणता की मुलाचं हित आईला माहित आहे, त्या दृष्टीनं आईचं चित्त आहे, पण तुम्ही हे कशावरून सांगता? तर तुकोबा म्हणतात, मला असं का वाटतं त्याचं उत्तर अभंगाच्या ऐसी कळवळा
जात म्हणजे आपल्या डोक्याची जात आहे ती नाही बरं का. आता जात म्हणलं की महाराष्ट्र पीटीन उठतोय सध्या. वरच्याने काय कमी पीटीवल्यात का सर्वसामान्य. जिथं तिथं जातीचंच राजकारण. अरे ही महाराष्ट्राची व्याख्या होऊ शकत नाही. शिवाजी महाराजांनी 18 पगड जातीतली माणसं 12 बलुतेदार समाजातला शेवटचा घटक स्वराज्यामध्ये समाविष्ट करून घेतला. स्वराज्याची निर्मिती करताना राजाने कधी विचार केला जाती आणि पातीचा. मावळ्याच्या तलवारी पुढे नखराच न होता 7.5 लढायला जाताना मावळ्याने कधी विचार केला दिवस आणि रातीचा. पण अभिमान होता या मावळ्यांना महाराष्ट्राच्या मातीचा. छत्रपतींनी जातीपातीचं राजकारण कधी केलं नाही, पण त्यांच्या नाव सध्या तीच चालू आहे महाराष्ट्रात. बघतोय आपण काही झालं की जातीचा रंग जातीचं लेबल लावून द्यायचं, झालीच लोक भांडणं करायला मोकळे. जाती तू बरं तुम्ही जातीवाद करता काय. जात या शब्दाचा इथं अर्थ आहे समविचारी, जो माझ्या विचाराचा आहे. आणखी प्रमाणे माझे जातीचे मज भेटो, तिथं काही काष्ट नाही, माझ्या विचाराचे मला आवडणारे मी ज्या मार्गाने चालू त्या मार्गावर जे पोहोचलेत माझ्या जातीचे मज भेटो कोणी. किंवा तुका म्हणे येते पाहिजे या शब्दाचा अर्थ माझ्या विचाराचे समविचाराचे. जात म्हणजे प्रकार. आईशी कळवळ्याचे जाती. आईच्या जात आईचा प्रकारच असा आहे कळवळा. मुलाविषयी सर्वोच्च टोकाचं प्रेम आईच्या अंतःकरणामध्ये असतं. का तुकोबर आहे तुम्ही त्यांना म्हणतात की टोकाचं प्रेम करी लाभावी न प्रीती. हे जग प्रेम करल 100% काहीतरी स्वार्थ आहे. स्वार्थाशिवाय लोक मैत्री दुस्ती प्रेम करायला मोकळी नाहीत. पण आई हे दैवत असे करी लाभावी न प्रीती. लाभाशिवाय प्रेम करते मायबाप हे आईचं अंतःकरण आहे. आणि अशा आईंच्या पुण्यस्मरणाच्या निमित्तानं हे शिवाय एवढ्या थाटामाटामध्ये हा सोहळा आपण आयोजित केलेला आहे. पुण्यस्मरण आपण करतो यात नवल नाही. जगद्गुरु तुकोबाने सुद्धा त्यांच्या आई वडिलांचं श्राद्ध अत्यंत भव्य आणि दिव्य स्वरूपामध्ये दिहो नगरीमध्ये संपन्न केलं. आधी दिहोतलं सांगतो मग आपल्या गावातलं सांगतो. जगद्गुरु तुकोबा यांचे वडील बुल्लोबा महाराज निष्ठावंत वारकरी. म्हणून तर तुकोबा म्हणतात ना माझा वडिलांचे मी राशिका देवा मी राशिका देवा माझ्या वडिलांचे देवा माझ्या वडिलांचे मी राशिका देवा मी राशिका 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 देवा चरण सेवा पांडुरंगा देवा तुझी चरण सेवा पांडुरंगा. वाडवडिलांची परंपरा आहे. मिराशी म्हणजे ठेवा. माझा काय मोठेपणा वाडवडिलांची पुण्य हे मोठ्या माणसाचं लक्षण आहे बरं का. मोठा माणूस किती मोठा हो द्या स्वतःचा मोठेपणा कधीच लोकांना सांगत नाही. ते म्हणतो वाडवडिलांच्या पुण्यानं झालं त्यांच्या आशीर्वादानं झालं म्हणून आज हे जगात ह्या स्टेपला आम्ही आलो. मोठ्याचं लक्षण खोट्याचं सांगू का. एखादा इसरांत गाडी घेतली बंगला बांधला लईच प्रगती केली. एवढं सोपं आहे का काय. कामच तेवढं करावं लागते. देव काय फुकट कोणाला देतो का काय. अरे काम कोण करीत नाही सगळ्याला नाही ना मिळत. पुण्याची सुद्धा बाजू आयुष्यात आहेच ना. पण हे मान्य करायला सुद्धा अंतःकरण मोठं असावं लागतं. तसं तुकोबाऱ्या म्हणतात देव आमच्या मागं पुढं राहतो आणि काळ आम्हाला सलाम करतो. आमचा मोठेपणा नाही. माझ्या वडिलांची मिराशिका देव त्यांची पुण्याई त्यांचे आशीर्वाद आम्ही फक्त त्या परंपरेचे पायिक आहेत आणि ती सेवा आम्ही फक्त पुढे चालवलेली आहे. तुझे चरण सेवा पांडुरंगा. निष्ठावंत वारकरी बोल्लोबा महाराज आईसाहेब कनकाई माता त्यांचं पुण्यस्मरण होतं. 2-3 दिवसापुढं जिजाऊ माऊलीचं तुकोबाऱ्यांचं जेवण चालून जेवण करता करता एक दिवशी जिजाऊ आईसाहेब तुकोबाऱ्या म्हणतात महाराज 2 दिवस आपल्या बाबांची पुण्यतिथी आहे. अन्नदान करा ज्ञानदान करा दारापुढं भव्य दिव्य कार्यक्रम आयोजित करा. पुण्यतिथी कोणाची सासू सासऱ्याची ना आनंद कोणाला सुनला. अशा सुनबाई ज्या कुटुंबात आहेत त्यांच्याच दारापुढं टाळ वाजवतो. तुकोबाऱ्यामध्ये काळजी करू नको भव्य कार्यक्रम करू. असंच भव्य दिव्य कार्यक्रमाचं नियोजन. पण अडचण अशी निर्माण झाली
ज्या दिवशी वडिलाची पुण्यतिथी आहे तुकोबऱ्या पहाटे झोपेतून उठले आणि इंद्राने गेले काकडा सुरू केला आणि काकडा असा रंगात आला आज आपल्या वडिलांची पुण्यतिथी आहे हेच तुकोबऱ्या विसरून गेले. तसेच भंडारा डोंगराव रोजचा नियम होता ना स्नान करायचं आणि भजनाला डोंगर गाठायचा. वडिलांचं पुण्यस्मरण आहे हेच तुकोबऱ्या विसरून गेले. आवाज द्या. तो म्हणताना वडिलांचं पुण्यस्मरण विसरले असा कुठे लेख असतो का? ते लेख नंतर येत अगोदर संत आहे. संतांची अवस्था हॅलो हे कोण असं ऐसा कोठे असं कोठे आठवत नाही असं ऐसा कोठे असं ऐसा कोठे आठवत नाही असं ऐसा कोठे असं कोठे आठवत नाही असं ऐसा कोठे असं कोठे आठवत नाही असं ऐसा कोठे असं कोठे आठवत नाही असं ऐसा कोठे आठवत नाही असं ऐसा कोठे असं कोठे आठवत नाही असं ऐसा कोठे असं आठवत नाही बसणारे म्हणते का धावत तर एकमेकाच्या अंगावर. आमचे काय डोकी चक्रम झाले तर का काय धावायला ह्याला लय घासावं लागत. ही तालन ही इतकं सोपं नाही. जिंदगी गेली काय कांचा सा लागा नाही. ताल तर त्यांच्या स्वप्नात सुद्धा येत नाही. गुरुजी सुद्धा बऱ्याच शिष्यांना कटाळल्यात. बाळा तुझ्या नादाने माझं विसरलं पण तो नाही रे शिकला. तू पकवादाची शाई पाडली पिठीचा भाता फोडला टाळ दिला तर टाळात बोट घेऊन घेतले इन्याच्या तारा तोडल्या. तू फक्त एकाच लायकीचा आहे वदनी कवळ घेता नाम घ्या सर. आणि हे आळंदीत इतकी मुलं शिकाय येतात हे सगळीच थोडीच गायक वादक होत्यात. नेहमी भातावरही सांभाळावं लागतात. हे गायन वादन रक्तात असावं लागतं ते कोणाचं काम नाही. आज गाणारे छान वाजवणारे छान ऐकणारे बी वजनदारच आहे टावकरूनच काय चाललं रे ह्यांचं काहीच चाललं नाही. तुकोबारांच्या देहाची अवस्था कशी असो ऐसा कोटी आठवचे नाही देहीच विदेही देहात राहून विदेही अवस्था. ज्ञानोबारांची ओवी माऊली म्हणतात लग्न केलं तरी तो संन्यासी पण कोण मी माझी आठवण विसरले जयाचे अंतकरण पार्थ तो संन्यासी जाण निरंतर. मी माझा जो विसरला तो खरा साधू तो खरा संन्यासी लग्न झालं असलं तरी. तुकोबारांची तशी अवस्था. भगवंताच्या चिंतनामध्ये गोविंद गोविंद म्हणा लागले या चंद्र रात्र नकळे दिवस नकळे अंगी खेळे दैवते अरंगले अरंगी तुका विठ्ठल सर्वांगी अखंड भजन. गेले भंडारा डोंगराव. जिजाऊ आईसाहेबाला टेन्शन आलं महाराज अजून कसं काय ना. दारात धर्म मंडप उभारलेला एक एक सकाळी माणसं यायला सुरुवात झाली मालकच गायब. करा बरं विचार एवढा मोठा कार्यक्रम आयोजित केला ना मालकच हित नसतील तर कसं नियोजन लागन. हा प्रसंग पांडुरंग परमात्माने बघितला. देवाने विठ्ठलने उडीत टाकले तुकोबारायांचं रूप धारण केलं देहू नगरीत प्रवेश केला. अहो देवच तुकोबाराय झाले. भक्ताचं काम करताना ती लाजत नाही. साधा वया भक्ती काज नाही लाजत धरीत न सांगता काम करतोय. असे भक्ताचे घरी कामी न सांगता करी. कुठं काम केलंय कावडीने पाणी जागरी चक्रपाणी वाहे 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 अनंत भक्ती बाबे नाम भजन मानले अनंत भक्ती बाबे नाम भजन मानले अनंत भक्ती बाबे नाम भजन करते स्वामी कनाता ओ मनोहर स्वामी कावडीने पाणी 36 वर्ष आणि अजूनही देव पाणी भरतो नाथबाबांच्या घरी. आवाज
भक्ताच्या घरी काम करताना देवाला तिळ मात्र मनामध्ये संकोच निर्माण होत नाही. मी इतका मोठा काम कसं काय करू? प्रेमाची ताकद आहे. पैसे देऊन माणसं कामाला मिळणार. आता एका पोरला काय शेठजीकडे 50,000 रुपये महिना ठरला. शेठने सांगितलं माझी कामं तुला सगळी नीट करावं लागते. हे मला नीटच करतो तुमची कामं, पण माझ्या 2 अटी तुम्हाला मान्य करावं लागते. काय? पहिली अट, मला झोपेतून उठलं की जेवायला लागतं. दिलं. दुसरी अट, मला जेवलं की झोपावं लागतं. इतका तुडिवला पाहिजे तुला. उठलं की गिळीतून, गिळलं की मुर्रासतो. तो काम काय स्वप्नात करणार आहे का मूर्खा? लाबाडताच धंदा ना. पैसे देऊन माणसं काम करणार, देव फुकट काम करतो. वेडावलं. तुकोबाराय भांडऱ्या डोंगरावर आहेत. देवच तुकोबाराय झाले. दिहो नगरीत प्रवेश केला. गाडी गावात शिरली की पारावल्या मंडळींचं डोळं फिरायला लागलं. तुकोबाराने हे किराणा मालन ती बघितलं. त्यांना नवल वाटलं ना. तुकोबाराने एवढा किराणा आणि हिंतीन कसं काय म्हणले? पारावले नमुने काय सोपे असतात का? काय चौकातले टपरीवले पाराव बसलेले फक्त गावच्या उचापात्या. ह्याचं असं झालं आणि त्याचं तसं. अरे तुझं बघ ना, कवर लोकांची चर्चा करतो. आता आज या घाटे परिवाराने इतका सुंदर कार्यक्रम आयोजित केला तरी काय त्यांच्या डोक्यात गणगण असन. कशामुळे केला असन? अरे करू नको पण जळू नको ना. तो आहे तोपर्यंत बी त्रासच दिला आई वडिलांना. गेल्यानंतर त्यांचं पुण्यस्मरण करू नको, त्यांच्या नावाने अन्नदान करू नको, पण जी करतात त्यांना तरी नावं ठेवू नको. का श्राद्ध करायचा? आज जो आपण त्यांना नैवेद्य दाखवतो हा नैवेद्य त्यांच्यापर्यंत पोचतो. मला एक जण म्हणला हितला नैवेद्य तिथं कसं काय पोचतो? हालू न दे ना मला ती. पितृलोक कुठं मृत्यू लोक कुठं म्हणले कसं काय कनेक्शन आहे? म्हणलं तुझ्याकडे मोबाईल आहे का? म्हणलं आहे. मुंबईला फोन लावला फोन मित्राला. त्यांनी 1 मिनिट बोलल्या. म्हणलं ठेव फोन. तू कुठे? म्हणलं पुण्यात. फोन कुठं लावला? मुंबईमध्ये. म्हणलं हिथून लावलेला फोन मुंबईमध्ये लागतोच कसा? तो म्हणला ते अदृश्य रेंज आहे. म्हणलं मग हे सुद्धा अदृश्य रेंज आहे. अरे मोबाईल माणसाने निर्माण केला तरी रेंज दिसाना. मग देवाने निर्माण केलेल्या या जगातला कल्पना सृष्टीतला कायदा माणसांच्या बुद्धीच्या पलीकडला आहे. जिथं आपली सगळी बुद्धी संपते तिथं देवाची सुरू होते. हा आज जो आपण नैवेद्य दाखवतो हा नैवेद्य त्यांच्यापर्यंत पोचतो. आर्यमा नावाची देवता त्याच्याकडे जबाबदारी दिली. प्रत्येक खत वाटप केले देवाने. ते स्पेशल एक मंत्र्याचंच काम आहे हितला नैवेद्य तिथं पोच करणे. आणि हा पोच झाल्यानंतर ते आशीर्वाद देतात. हा आपल्या शास्त्राचा सिद्धांत आहे. वेडवलं. तुकोबारायांच्या घरी देव तुकोबाराय झाले. गावात प्रवेश. घरी गेले. जिजाबाईला आनंद वाटू लागला तुकोबारायांची सगळी पळापळ बघून. कीर्तन सुरू झालं. तुकोबारायांचं कीर्तनात लक्ष नाही. आवाज आचार्याच्या हाताखाली पाहुण्याचं नियोजन, बाकीचे सगळे पळापळ. जिजाबाई मनात म्हणले कीर्तन म्हणले आमच्या मालकाला दिवस कळत नव्हता, रात्र कळत नव्हती. आणि आज तुकोबारायांचं कीर्तनात कसं काय लक्ष नाही? तिला वाटायचं माझ्या सासऱ्याच्या पुण्याच्या दिवशी माझ्या मालकाला संसार कसा करायचा ह्याची अक्कल आली. ते म्हाताऱ्याच्या फोटोच्या डबल पाया पडायचे जिजा माऊली. आई साहेब माझ्या तुकोबारांना असं संसाराला चिकटून ठेवा, महिन्याला पुण्य तिथे घालीन. म्हातारी फोटोतून म्हणायचं अगं आवले तो तुझा मालक नाही, तो जगाचा मालक आहे. पण मी जर सांगाय बाहेर आले तर टाळकरी थांबत्यान का? अहो त्या कनकाई मातेला आनंद वाटायचा माझ्या पुण्यतिथीला देव आले. बरं कनकाई मातेच्या पुण्यतिथीला देव आले ना आजच्या माऊलीच्या पुण्यतिथीला देव नाही का आले? जेथे कीर्तनाची जागा तेथे पांडुरंग उभा, माझे भक्त गाते जेथे नारदा मी उभा तेथे, किंवा तयापाशी पांडवा हरपला मी वसावा जेत नाम घोष बरवा करते माझा. जिथं भगवंताचा जय घोष आहे तिथं भगवंत आहेत. आणि आज याही पुण्यस्मरणाला भगवंताचा आशीर्वाद मिळाल्याशिवाय राहणार नाही. सगळ्यांची जीवन वगैरे आटोपले. संध्याकाळी 6च्या दरम्यान देव म्हणतात आवले भांडी वगैरे ज्याची आणली होतं ते साहित्य पोच करून येतो. हे तुकोबाऱ्या गावातून बाहेर निघले आणि ते ओरिजिनल तुकोबाऱ्या संध्याकाळी गावात शिरले. दिवस मावळे आले ना घरी. मग घरात गेट मधून एंट्री केल्यावर लक्षात आलं आज आपल्या वडिलांचं आणि आईंचं पुण्यस्मरण होतं. जिजाबाईने तर लक्ष देऊन सांगितलं होतं मला लक्ष नाही. भगवंता मोठं संकट आलंय आता कसं तारायचं तारवा. नाराज अंत करण्यात तुकोबाऱ्या घरात प्रवेश करणार. जिजाबाईनं घरातनच आवाज टाकला थांबा म्हणले घरात येऊ नका. तुकोबाऱ्या म्हणले घरात बी घे नका. आई साहेब घरातून बाहेर आले पण मोकळ्या नाही. पंचारतीचं ताटण महाराजांची आरती. तुकोबाऱ्या म्हणले आरती सांगितलेला काम ऐकलं नाही तरी आरती म्हणजे 100% मुद्दा म्हणून करते काय टूचून करून. ह्यांची तत्व आपल्या ध्यानात येत नाहीत लवकर. हा मालकाला वाटतं मालकीनेचं माझे असले प्रेम आहे. त्यांचं खरं प्रेम त्यांच्या भावावर आहे. संसार बघा महिला म्हणजे किती चिकाटीने करत्या. संसार करताना तेलातलं पैसे काढताना, मिठातलं काढताना, जिरीतलं काढताना, मोहरीतलं काढताना, नवरच्या खिशातलं काढताना, पैसे काढताना, गल्ला गोळा करताना, माहेरला जाताना, साडी घेताना अख्ख्या गावाला सांगतात माझ्या भावाने घेतली.
घेईन ना, त्याला बिड्या वड्या मिळा ना, तुम्हाला साडी काय मोकळा का? रांग जाताना सांगत येता खायचं एकाच गायचं एकाच, वरून मालकाला साडी दाखवते, भावाने घेतली तो बी म्हणतो छान आहे यार, तुझाच माल आहे. कपडे धुताना नोटा कुठं गायब होते तर हे बघायचं असं. यांचं भाव काय कमी प्रेम असतं का? आणि बहीण भावाचं प्रेम आमच्या वारकरी संप्रदायाने जगाला शिकवले. मिथ्या कल्पना मागे सारा, ताटी उघडा ज्ञानेश्वरा. जरूर प्रेम असावं. तू कोबरा मला आरती करती म्हणजे 100% मुद्दा म्हणून करत असेल, गप बसा. आणि ज्याचं चुकलंय ना त्याने गप बसल्यावर नवरा बायकोचं भांडणच वाढत नाही, शांत राहायचं. तू कोबरा घरात गेले, पंचपक्वान्नाचा ताट समोर आणलं, तू कोबरामध्ये 100% काहीतरी गडबड. इतकी सेवा त्याच्याशिवाय जिजाबाई करणार नाही. बोलता बोलता आईसाहेब म्हणतात, महाराज काय दिवसभर काम केले, हाताला हात आहे का पायाला, इतके संसारात पळापळ केलेलं पहिल्यांदाच बघितलं. कोबरा म्हणले मी तर डोंगराव होतो, हे तो कोण आलं होतं? महाराजांच्या लक्षात आलं, साक्षात भगवंतानं माझ्या आई वडिलांचं पुण्यस्मरणाचा सोहळा पार पडलाय. भगवंताला हाक मारली, भगवंता मी घरामध्ये नसताना माझ्या रूपामध्ये येतो, माझ्या आईंच्या वडिलांच्या पुण्यस्मरणाचा सोहळा पार पाडून निघून जातो. माझ्या आई वडिलांच्या पुण्यस्मरणाच्या दिवशी तुम्हाला काम करण्याची गरज काय होती? देवानं उत्तर दिलं, तुकोबर आहे, तुमच्यावर तुमच्या वडिलाचं ऋण आहे, पण माझ्यावर तुमच्या 8 पिढ्या पंढरपूरच्या वारीचं ऋण आहे. आणि या वारीच्या ऋणाच्या ओझ्यातून मुक्त होण्यासाठी तुमच्या रूपामध्ये मी काम केलं. अरे जगाच्या बापाच्या डोक्यावर सुद्धा सेवेचं ऋण व्हावं, मिळावेत तर आई बापा असे असावेत. विडवलं बेवऋणी व्हावा, काय सेवा असेल त्या आई वडिलाची, देवाच्या डोक्यावर सेवेचं वजन व्हावं. मग तो कोबरा आनंद वाटला. आई तर भाग्यवान असतेच, पण मला जी मिळाली ही माता आहे, जननी नाही, माऊली आहे. माझ्यासाठी माझ्या आईनं पंढरपूरच्या भगवंताकडे सुद्धा मागणी केली की आईसा पुत्र दे गुंडा, ज्याचा त्रिलोकी झेंडा. आणि आईच्या मागणीच्या नंतर वसंत पंचमीला आमच्या जगद्गुरु तुकोबा यांचा अवतार झाला. म्हणून तुकोबा म्हणतात, माझ्यावर आई वडिलांचे अनंत उपकार केला भोगवटा आम्हा लागे. आणि प्रत्येक आई आपल्या बाळासाठी काय सण करते, फक्त लाभाशिवाय प्रेम करते, लाभाशिवाय प्रेम करते, पण नेमकं काय करते? तिसऱ्या चरणात पोटी भारवाहे, पोटी भारवाहे, काय प्रेम करते? आवाज पोटी बार वाहे, वाढवा थोडं, लांबून बोललं तरी झालं पाहिजे. हॅलो मॉनिटर, बहार ओझ सहन करते जबाबदारी. पोटी बार वाहे, फक्त ओझ सहन कर, त्याचे सर्वस्व सर्वस्व. ज्या घरात लहान बाळे त्या आईचं पळापळ बघा किती असते. अहो काहीच सुखानं झोपून देत नाही, जगून देत नाही. 2ला उठतंय, रात्री 3ला उठतंय, 1ला उठतंय, आईच म्हणते. आणि त्याला ब्रह्मदेव द्या नको म्हणते, मला आई पाहिजे. बाळ रडायला लागले, फक्त आईच. आणि कितीही रडणार असू द्या, आईचा नुसता परिश झाला तरी आपण काय म्हणतो, लहान बाळाला काहीच कळत नाही, पण आई कळते का नाही? आणि त्याला आई कळती, ह्याच्यापेक्षा अजून काय कळायला पाहिजे? त्याच्यासाठी आई हेच विश्व आहे. माणसं म्हणतात बाळाला काय कळतंय, त्याला काय कळत नाही. त्याला काय कळत, त्याला तर खरं कळतंय, ती एकनिष्ठ आहे. आई कळती, आई हेच त्याच्यासाठी विश्व आहे. मायबाप 9 महिने
पोटी बारव आहे. अहो 1 किलोचा येणं 10 मिनिटं आमच्या गळ्यात असं तरी आम्हाला जड होते. कवा रुपावली संपती भो, ही वस्तुस्थिती ना. पण 9 महिने बाळ पोटाशी वागायचं किती त्याग आहे मायबाप. किती आईचं अंतकरण जड होत असेल, पण कधी ते दुःख बोलून दाखवत नाही. आणि किती दुःख होऊ द्या, ज्या दिवशी बाळाला जन्म देते त्या दिवशी तिच्या आयुष्यातला सर्वोच्च आनंद असतो. मातृत्व मायबाप. पोटी बारव आहे त्याचे सर्वस्वईस आहे. सगळं सहन करते आणि त्याच्या सर्वस्व स्वतःचा जीव आवळून टाकते मायबाप. हे आईचं अंतकरण आहे. 3 चरणाचा भावार्थ तुमच्या पुढे मांडलेला आहे. राहिलेल्या चरणाचा भावार्थ उर्वरित वेळेमध्ये पाहू. हाताने टाळी, मुखाने नाम. सगळ्यांनी प्रेमाने भजन करायचं आहे. हार घालण्यासाठी घरातली मंडळी पुढे या. विडोबा रखुमाई, विडोबा रखुमाई, विडोबा रखुमाई, विडोबा रखुमाई, पुढे हर घालायला चला. विडोबा रखुमाई, विडोबा रखुमाई, चला लवकर, चला लवकर. विडोबा रखुमाई, विडोबा रखुमाई, विडोबा रखुमाई, विडोबा रखुमाई, चला लवकर. विडोबा रखुमाई, विडोबा रखुमाई, विडोबा रखुमाई, लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त. ऐशे कळवळ्याचे जाते आवाज करी लाभाविना प्रीती. पोटे बारव आहे त्याचे सर्वस्वईस आहे. ऐशे कळवळ्याचे जाते करी लाभाविना प्रीती. आई वडील आपल्या मुलावर किती निस्वार्थ प्रेम करतात. कष्ट करो बाळा
स्वतःच्या बनेला एक छिद्र पडला तर माणूस नवीन घेतो, बापाच्या बनेला 25 छिद्र आहे. मन मारून जगतो का तर तुम्हाला समाजात मोठं करायचं, मी माझ्यावर खर्च करून कसाच म्हणतो. अरे या ढगाआड गेलेला सूर्य परत दिसेल, पण माती आड गेले तुमचे आई वडील परत दिसणार नाही, तोपर्यंत सेवा करा. या जगानं तुमच्यावर प्रेम केलं, तुमचा चेहरा पाहिल्याच्या नंतर, तुमचा चेहरा पाहण्याच्या अगोदर जे तुमच्या 9 महिने प्रेम करते त्याला आई म्हणतात. अरे दुधाचे 2 थेंब तयार करण्यासाठी आईनं रक्ताचे 5 थेंब जाळले. 4 वर्षाच्या आईचं दूध प्याला, त्या दुधाची जरा जाण ठेवा. शिरावर धरली सुखाची छाया, धरली सुखाची छाया, रक्त जाळून पाणी पाजले, रक्त जाळून पाणी पाजले. ओ तुला कधी कळणार आई वडिलांचं प्रेम आहे, त्यांचा जीव जाणार. हे पुण्यस्मरणाला, श्राद्धाला, कीर्तन का करायची? गेलेली माणसं परत येणार नाहीत, पण ज्यांना आई वडील आहेत त्याने निस्वार्थ भावनेने आई वडिलाची सेवा करावी, हे परिवर्तन व्हावं यासाठी धर्म मंडप आहे. आणि आई वडिलाची सेवा करा असं नुसतं आम्ही तुम्हाला सांगायचं ना, आधी आम्ही करायची आणि मग तुम्हाला सांगायचं. आता आम्हीच बोंबलत फिरायचं आणि तुम्हाला ढोस द्यायचा, लोक बदलाय मोकळी नाहीत. एकदा तसं झालं, एका महाराजाचं प्रवचन चालून मोठमोठ्याने आरडायचा, मातृदेव भवन पितृदेव भवन. लोक म्हणले लय अभ्यास आहे बा. निम्या प्रवचन एक म्हातारा उठलं, त्याने चप्पल काढली, महाराजाच्या डोक्यात खाड दिसेन ठोका टाकला. गावातली पोरं म्हणले म्हातारा जरा आगावय रे, महाराजाला जपकिवल्याने धरा म्हाताराला. 2-4 पोरं धरा लागल्या. महाराज म्हणले म्हाताराला धरू नका. म्हणले का? ह्यो माझा बाप आहे. बाबा मग महाराजाला का चोपलं? म्हातारं म्हणतं ही प्रवचनात तुम्हाला सांगतो आई वडिलाची सेवा करा, मलाच घरी खायला तुकडा देत नाही म्हणून माणसात आणलाय याला. म्हणजे आम्ही तुम्हाला सांगायचं ना, आधी आम्ही नीट राहायचं. महाराज लोकांवर घेऊन सांगितलं, किती आनंद झालाय तुम्हाला बघा ना, चेहरच खुललाळलं तुमचं. अरे आमचंच कसं पटत तुम्हाला? हे आमचं नाही, तुमचंच सांगितलंय, फक्त आमच्यावर घेऊन सांगितलंय. विठ्ठल आई वडिलाची सेवा करणं प्रत्येकाचं कर्तव्य. अहो चालतं बोलतं दैवत आहे. थप मारा. माया बाप केवळ काशी, माय बाप काशी, माया बाप केवळ काशी, माया बाप काशी. तेने ना जावे काशी, तेने ना जावे काशी, पुंडलिके काय केले, पुंडलिके काय केले, तेने जावे काशी, तेने जावे काशी, पुंडलिके काय केले, पुंडलिके काय केले, काय केले, काय केले, काय केले. चालतं बोलतं दैवत. आपल्या सगळ्यांचा मुकुटमणी पुंडलिक राय. पुंडलिका बेटी परब्रह्म आली का? काय केलं? आई वडिलाची निस्वार्थ भावनेने सेवा केली. देवाला यावं लागलो. हे आई वडिलाच्या सेवेचं फळ आहे. आवाज म्हणून आई वडिलाची सेवा करा. आणि एक विशेष आहे, आज आजींकडे पाहिल्याच्या नंतर त्यांच्या जीवनामध्ये त्यांनी जे प्रेम, जो जिव्हाळा, जी माणसं कमवली, त्यांच्या चेहऱ्याकडे पाहिलं तर असा हसरा चेहरा, कायम प्रसन्न मायला. ही जुनी माणसंच वेगळी होतं. शिक्षण कमी असू द्या, पण संस्कारानं, व्यवहार ज्ञानानं आपल्यापेक्षा तरबेज आहे. अजूनही बघा, आपला कॅल्क्युलेटर मध्ये हिशेब होस तर ते तोंडाने सांगतात जुनी माणसं. म्हणायला जुनी, पण ओल्ड इज गोल्ड. जुन्या माणसं तुम्ही बसा, तुम्हाला अनुभव, शिक्षण, व्यवहार ज्ञान, ज्येष्ठ माणसाच्या संगते सुद्धा त्यांची छाया आपल्या डोक्यावर अखंड असावी. जुनी माणसं शिक्षणात कमी होती, पण संस्कारानं तरबेज होती. आता शिक्षणाच्या नावाखाली संस्कार मातीत घातले आपण, आणि लई येड्यावाने केले की लोक म्हणते ते स्टँडर्ड आहे. म्हणजे धर्म मातीत घातल्याशिवाय तुम्ही हुशार होऊ शकत नाही. सध्या लोकांची आशे मानते. तुम्ही बुका माळ कपाळाला गावात सकाळी सकाळी मारुतीचं दर्शन, लोक म्हणतात येड आहे ते, असंच बोंबलं फिरतं देव करत. आणि तुम्ही बापाला हाना, लोक म्हणतात तो स्टँडर्ड आहे बरं का. अरे त्यांनी बाप चोपला, आईवर धावतो तरी वजनदार का?
हे लोकांचं असं झालं, ऐका कलीचे महिमान, उलट वागलं की किंमत. पण हे जुनी माणसं कष्टातून मोठी झाली हो, कष्ट होत. आज हे एवढं विश्व आहे, 3 भावाचे 3ही बंगले सेम टू सेम एका लाईनीत, पण आईनं कुटुंब एकत्र बांधलं मायबाप. आणि विशेष सांगतो की कष्टाशिवाय माणसं मोठी होत नाहीत. बऱ्याच जणांची गण तीच माणसं मोठी का, त्याच्या मागे साधना बघ ना, तपश्चर्या आहे. फुकट देव कोणाला देतो का? घासावं लागते, घासल्याशिवाय तलवार सुद्धा धार येत नाही, कष्ट करावं लागेल. म्हणून आपल्या 12 कडीची सुरुवातच कपच नाही, क ख ग ग. क म्हणजे कष्ट करा, क म्हणजे काम करा, क म्हणजे कर्तव्य करा. आज सगळ्यात जास्त कशाचा कटाळा असेल तर कष्टाचा. फुकट पाहिजे. पोरं सोरं तर कामच करायला लोक म्हणतात, मोकार बोंबलत फिरायची. बायका ह्यांना कशामुळे मिळाना? 35-40 वय झालं, ह्यांचं मोकार फिरतात. सध्या लय जटिल प्रश्न आहे गावागावातला. सध्या पाण्याचा प्रश्न नाही, पैशाचा पैसा मोकार झालाय, पैशाचं काय नाही, पाणी मरण्याचं, आरोग्य, बाकी सगळं एकच प्रश्न आहे, बायकाच भेटाना. आता इकडं काय माहित नाही, जरा तुम्ही वजनदार गुंठा मंत्री MIDC हे ते असल्यामुळे तुम्ही जरा टुमटुमी तुमचं बरं असेल, पण आमच्याकडे पटांगण झाले. आम्हालाच काय काय म्हणतात, महाराज आमच्या पोराला पोरगी बघा. म्हणजे आम्हाला तेवढेच धंदेत का? तुझं गाय बन त्या लायकीचं आहे का? तुम्हाला खरंच सांगतो, मी जेमनीचे एजंट बघितले होते, गाड्याचे एजंट बघितले होते. सोमनाथ महाराज सध्या नवीन एजंट एक उदयाला आले, ते लग्नाचे एजंट. मरणाचे पैसे हाणत्यात, मध्ये 3-3, 4-4 लाख रुपये हाणत्यात. आणि लांब नांदेडच्या खालून पुरी आणत्यात. कुठून कशी लिंक लावली काय माहिती, त्यांनी तिकडून आणत्यात. बघा, कुणाला जर धंद्यात उतरायचं असेल तर चांगला स्कोप आहे ह्या धंद्यात सध्या. फक्त पोरगी श्वासातली पाहिजे, ना तर ती निघून गेला इतका मार खाचा, मारणाची तुडी होती लोक तुम्हाला. आणि एक प्रश्न, पैसे देऊन आणलेले कुठं नांदत असते का? सोपं मना जुळली पाहिजेत. एकनिष्ठ आयुष्य कडला काढायचं, 2-3 लाख आलेले कुठं आयुष्यभर राहत असते का? सोपं गणित आहे ना माझ्या. इतकं अवघड झाले सध्या. का झालंय? पोरांना कामधंदे राहिले नाही, सरकारला बी पोरांचं काय नाही, त्यांना त्यांची भांडणं लोकाला पेटवायची पडलेत. फक्त ते मस्तपैकी इशेत बसतात आणि गरीब मिली इकडे बिड्या ओढू ही कारण ती कारण जुन्यामध्ये उकरून काढायचे, लोकांची डोकी भडकवायची नुसती. लोक जगतात ते सुखाने जगून ना लाग. जे पाहिजे ते त्या शेतकऱ्याचं बघा, तरुणांना रोजगार द्या, फुकट पैसा मागत नाहीत लोक. बघता आमच्या हाताला काम तर द्या ना. स्वच्छतेच्या बाबतीत बघितलं, परवा राज ठाकरेंचं भाषण झालं, काय चुकलं त्यांचं? गंगा नदी पवित्रता हा विषय वेगळा, पण स्वच्छता विषय काय हा बी घेतला पाहिजे. अवशेष्टीला पैठणला गेलो तो काय अवस्था राव नदीची केली. लोक बी जबाबदार आणि सरकार बी जबाबदार आहे. इंद्रायणी नदीचं काय वार करायची तीच मागणी ना आतापर्यंत. फक्त नदी सगळ्यात जास्त सध्या जर दम कुणाचा घोटत असेल तर नद्यांचा. पुण्यात बघतो आपण नदी बंद करीत आणल्या आपण, दाबीत काही दिवसांनी त्याच्यावर बंगले होत्या का काय माहिती. म्हणजे फक्त नरड दाबायचं काम चालू आहे नद्यांचा. नैसर्गिकता, नॅचरल काही राहिलं नाही. झाडांचं संगोपन नाही, निसर्ग नाही, स्वच्छता नाही. काय त्यासाठी काय कायदे कडक पाहिजे ना, अंमलबजावणी झाली पाहिजे. लोक असे दुरीतच चालली पाहिजे. आणि आम्ही दुबईला कीर्तनाला गेलतो, काय नियम आहेत राव. रस्त्यावर थुकला तरी 1.5 लाख रुपये दंड आहे. आम्ही सुद्धा म्हणलो गाडीत थुका पण रस्त्यावर थुकू नका, मरावं लागा ना 1.5 लाख रुपये दंड भरायचा. आणि रस्ते बी इतके सुंदर की तिथं कसं थुक वाटन, बिनलाज असल्या थुकन ते. तसा तर शहाणा ज्याला लाज नावाची गोष्ट आहे ना ते नाही थुकणार. स्वच्छताच तेवढी. घरात कोण थुकतं का? स्वच्छ आहे ना. ही जबाबदारी कुणी घ्यायची? एखादा माणूस जर रस्ता क्रॉस करत असेल तर 15 फूट गाडी मागं थांबते दुबईमध्ये. अगोदर चालणाऱ्याला प्राधान्य, तुम्ही जा नंतर आम्ही जातो. जवळ जाऊन जर ब्रेक दाबला आणि हॉर्न दाबून तो जर माणूस दचाकला तर लाख रुपये दंड आहे. नुसता दचाकला तरी. आपल्या दचकत नाही, गचकी होती. आपल्याला गावात तले ना मोटरसायकल पटांगणात दामाने चलतो, गाव दिसल्यावर रेस धरायची, कुत्री दिसल्यावर लाथ हाणायची. हे आपले नियम आहेत. आणि तिथं चालणारे बी माणसं कधी बी मध्ये घुसत नाही. तिथं सुद्धा कायदा. आपली चालणारे बी इतके आवड झाले तर कुठं घुसत यात. आणि मोटरसायकलवाले तर इतकी विचित्रित आणि चूक मोठ्या गाड्यांची धरायची. सगळं अवघड झालं. महिलांनी तर स्कूटीचं काय मेळच लागत नाही. तुमचा ब्रेक हातात आहे का पायात आहे तीच मला कळा नाही. स्कूटीचा ब्रेक हातात असतो मग पाय फरफटत न्यायची काय गरज? पायावर हातात ब्रेक दिलाय ना, ती काय 4 चाकी का काय? शिस्त, नेम, आचार. अरे आयुष्याला काहीतरी संहिता पाहिजे ना मायबाप. सगळं अवघड झालंय मायबाप. सरकारला लोकांचं काय घेणं देणं नाही. लोकांनाच बदलाव वाटत नाही तर काय विचार सांगून तरी काय. म्हणून हे कसं असतं. आणि ते दुबईमधले पत्रकार आले, ते म्हणलं काय तुमच्या दुबईमध्ये पैसा? ते म्हणले महाराज आमच्या दुबईत पैसाच नाही, खरा पैसा तुमच्या मुंबईत आहे. म्हणजे भारतात खरा पैसा आहे.
आणि खरंच आपला देश श्रीमंत आहे. एकट्या मुंबईत इतका पैसा म्हणले की 7 वेळा दुबई तयार करते. आम्हाला आमच्यापर्यंत कसं काय ना म्हणले राजकीय लोकांनी दाबून ठेवलाय. गरीबाला कोण देतो? मालवारच्याने हा नाही. हे अशी परिस्थिती मोठी मोठी होत चालली, गरीब होत चालली. ह्यांच्यातली दरी मिटवायची कशी? म्हणून एक वाक्य सांगतो, जीवन जगत असताना आपल्याला समाजसेवेचं सुद्धा भान असावं. नुसतं म्हणायचं नाही भारत माझा देश आहे, पण माझं माझ्या देशावर प्रेम आहे. तुझं तुझ्या देशावर प्रेम आहे म्हणजे तू काय बंदूक घेऊन लढायला जाणार आहे का सीमे? माझं माझ्या देशावर प्रेम आहे या शब्दाचा अर्थ आहे देशातली झाडाची संपत्ती, पाण्याची संपत्ती ह्याची सेवा करणं, त्याचं संगोपन करणं म्हणजे माझं देशावर प्रेम आहे. या देशाचा प्रत्येक नागरिक माझा बंधू आहे, माझा भाऊ आहे. जातीवाद न करता सगळ्यांनी एक जीवन एक दिलानं राहणं म्हणजे माझं माझ्या देशावर प्रेम आहे. लढायला जायची गरज नाही, इथं राहून सुद्धा सेवा करू शकतो. आणि असे संस्कार आपल्या अंतःकरणामध्ये रुजावेत यासाठी धर्ममंडप, यासाठी समाज प्रबोधन, या अखंड हरिनाम सप्ताह. अहो माणसं एक झाली पाहिजे. आज ज्ञानोबरायन तुकोबरायांचा जे जयकार एवढे हजारो माणसाची एकत्र झाली. दुसरीकडे माणसंच कुठे एक होते ते सांगा ना मला. जत्रेला बी यात्रेला बी पिऊन राडाच करते ते तिथं धिंगाणा. सभेला बी पैसे देऊनच आणावं लागतात. ती बोंबाल त्यात 500 ठरलं 300 दिलं. म्हणजे ज्याने सभा ठेवली त्याचं वाजून लोक एकच कुठं होत्यात. एवढी एक जागा आहे कलियुगा माझी करावे कीर्तन. पवित्र ठिकाण राहिलेलं त्याची पावित्र्यता जपावी. आणि हे संत विचार जुन्या माणसाने जपले म्हणून विचारानं ती माणसं श्रीमंत आहे. असे संस्कार आमच्या आईसाहेबांना संपूर्ण त्यांच्या घाटे परिवार 3ही बंधूंवर 2ही मुलींवर नातवंडावर केले. आणि म्हणून आज या परिवाराचं हे जे विश्व दिसतंय हे सगळ्यात मोठा याचा हातखंडा हातभार जर कोणाचा असेल तो मातेचा आशीर्वाद आहे. म्हणून तो गोबारे म्हणतात पोटी भारव आहे त्याचे सर्व सोयीस आहे. 3 चरणापर्यंत आई सांगितले. पण तुकोबाराय म्हणतात मला मातृत्व का पटवून द्यायचंय तर मला खऱ्या अर्थानं संतत्व सांगायचंय. मातृत्व आणि संतत्व. संतत्व पटवून देण्यासाठी मला अगोदर मातृत्व सांगावं लागतं. कारण मी संतांना आईबाप मानतो. तुम्ही संत मायबाप कृपावंत कायमी पतित कीर्तिवानो. आणि लहान बाळाचं ओझ जसं आई सहन करते तसं तुकोबाराय म्हणतात तुका म्हणे मी पोटीचे बाळ माझी पूर्वा ब्रह्मीची आळ. मी तुमचं लेकरू आहे आणि माझं ओझ संतांवर आहे अभंगाच्या शेवटच्या. तुका म्हणे माझे तुका अभंगाच्या शेवटच्या चरणामध्ये तुकोबाराय सांगतात तुका म्हणे माझे आवाज तुम्हा संतावरी ओझे. लहान बाळ आई वडिलांजवळ हट्ट करतात. तुकोबाराय म्हणतात तुका संता पुढे
पायी झुंबे लाडे कोडे, मी लाडानं कोडानं संतांवर माझं ओझं दान करतो. आणि माझी इच्छा काय, माझी पूर्वा ब्रह्मीची आळ मला भगवंताची प्राप्ती करून द्या अशी मी संतांकडे विनंती करतो. संतत्व आणि मातृत्व तुकोबारे म्हणतात माझ्या दृष्टीने सम आहे, कारण संत सुद्धा या समाजाचं हित जाणतात, आई बाळाचं हित जाणते. संतांसाठी हा सर्व समाज हा बाळासारखा आहे, म्हणून संत समाजाचं हित जाणतात. तरी लाभाविने प्रति, संत लाभाशिवाय प्रेम करतात. संतांनी तरी काय घेतलं आपल्याकडून? काहीच नाही. ज्ञानेश्वरी गाता जगाला फुकट दान दिलं, त्याचं चिंतन आपल्या जीवनामध्ये घडा. आणि म्हणून संतत्व आणि मातृत्व तुकोबारे म्हणतात माझ्या दृष्टीनं सम आहे. म्हणून आईवडिलाची सेवा करणं हे प्रत्येक तरुण मुलाचं आद्य कर्तव्य आहे. आणि ही सेवा या परिवारानं जोपर्यंत आईसाहेब होत्या तोपर्यंत उत्तम सेवा केली. गेल्यानंतर जी शास्त्राने सेवा सांगितलेली आहे ही सेवा या समस्त घाटी परिवारानं अत्यंत सुंदर या ठिकाणी आयोजित केले. समाजकारणामध्ये, धर्मक्षेत्रामध्ये, वारकरी संप्रदायामध्ये या परिवाराचं नेहमी विशेष योगदान राहिलेलं आहे. 3 बंधू आहेत पण विचारण एक आहे. एक बंधूंमध्ये एक वाक्य सांगतो, अख्ख्या गावासंग भांडण करा पण भावासंग करू नका. प्रसंग आल्यावर गाव येणार नाही पण भाव आल्याशिवाय राहणार. बंधू प्रेम टिकव. ज्या कुटुंबात एकी असते त्या कुटुंबात गावात वजन असतं, आणि ज्या गावात एकी असते त्या गावाचं तालुक्यात वजन असतं. सुशिक्षित माणूस द्राक्ष गेला कशी द्राक्ष 50 रुपये किलो, किंमत कमी करा. म्हातारे म्हणले खालचे जे मोकळे आहेत 5 रुपये किलोने घेऊन जा. क्वालिटी तीच, मग किमतीत का बदल? हा द्राक्षांचा घडे, यांचा एकात एक जीव गुतलाय. किती संकट आले तर एकमेकाला हे सोडित नाहीत. हे सुखात बिसंग दुःखात बिसंग, म्हणून हे 50 रुपये किलो. खालचे जे मोकळे आहेत ना ह्यांनी भाऊबंदच हाणलेत. तो फुकाट म्हणलं तर घेऊन जा. मग मोकळ्या द्राक्षाला पाटीत किंमत नाही, मग मोकळ्या माणसाला समाजात किंमत असेल का? रेडा बोलना भिंत चालवली हा ज्ञानोबाऱ्यांचा मोठा चमत्कार नाही, ज्ञानोबाऱ्यांचा सगळ्यात मोठा चमत्कार आहे. मेळविली मांदी वैष्णवांचे, सगळे वैष्णव एकत्र केले. एकच टाळी झाली चंद्रभागे वाळवंटे, माझा ज्ञानराज गोपाळासी लाया वाटे. संघटन ज्ञानदेव रचला पाया. म्हणून आपल्या कुटुंबामध्ये एकी असावी आणि या परिवाराच्या हातून अशी देशाची, धर्माची, वारकरी संप्रदायाची, समाजाची सेवा घडावी अशी विनंती करतो. गोविंददादा असतील, हनुमंतराव असतील, पंडित दादा, हे 3ही बंधू या परिवाराच्या हातून अशीच वारकरी संप्रदाय समाजाची सेवा अखंड अविरतपणे घडत राहावी. आणि आईंचे आशीर्वाद पुन्हा पुन्हा अखंड अविरतपणे या परिवार कृपेची छाया अखंड उसरत राहावी अशी मी या ठिकाणी विनंती करतो. वाणीला पूर्णविराम. सुंदर कार्यक्रमाचं नियोजन समस्त घाटी परिवाराने केले, त्यांच्या विनंतीला मान देऊन सगळे नामवंत मंडळी या ठिकाणी उपस्थित आहे. सुंदर असे गायनाचे साथ करण्यासाठी ज्यांची विशेष उपस्थिती, महाराष्ट्रातील नामवंत गायनाचार्य भजन सम्राट सोमनाथ महाराज साठी ते या ठिकाणी उपस्थित झालेले आहे. म्हणजे जुने सहकारी आमचे सुखदेव महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत. म्हणजे सागर महाराज असतील, दादांचं काय नाव, फाळके महाराज, त्यांची उपस्थिती आहे. मृदुंगाचार्य हरिभक्त परायण सुजित महाराज आणि दुसरे मृदुंगाचार्य भगवान महाराज, वारकरी शिक्षण संस्थेतील हे सर्व बालगोपाळ असतील. आजचं हे कीर्तन सोशल मीडियाच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रभर पोहोचवण्याचं काम जे करतायत, वारकरी संप्रदायातील 1 नंबरचा YouTube चॅनल, नाव ऐकून असाल जिव्हाळा, त्यांचा लोगो पाहतो, त्या चॅनलवर कीर्तन पाहतो, पण आज त्यांना प्रत्यक्ष पहा. असे आमचे अमोलदादा थोरात, एकदा त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या वाजवा. त्यांनी एकदा क्लिप काढले की महाराष्ट्रात त्याला चॅलेंज नाही, आणि वारकरी संप्रदायाची प्रणाली जपून वारकरी मनापासून प्रेम करतात. असे आजचे हे कीर्तन युट्यूबच्या माध्यमातून, सोशल मीडियाच्या माध्यमातून पुन्हा पुन्हा आपल्याला पाहायला मिळणार आहे. त्याचाही सगळ्यांनी लाभ घ्यावा म्हणून अमोलदादा थोरात ते उपस्थित झाले, त्यांचे या ठिकाणी आभार मानतो. विनेकरे दादा असतील, हार्मोनियम वादक असतील, साऊंड सिस्टीम, सगळ्यांचे आभार. सगळ्यांनी महाप्रसाद घेऊन जायचा आहे. आरती होईल, नंतर श्रद्धांजलीपर आलेले संयोजक मंडळी आपलं मनोगत व्यक्त करतील. आज या कार्यक्रमाला विशेष उपस्थिती आमचे परमार्थस्ने सचिन दादा कड, म्हणजे सचिन भाऊ सुद्धा कुरोळीवरून या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांनाही धन्यवाद देतो. वाणीला पूर्णविराम. ज्ञानेश्वर टाळकऱ्यांनी जागेवर बसा अशी विनंती आहे. सन्मान होणार आहे, जागेवर बसा. घाटे परिवाराच्या परमपूज्य मातोश्री तानुबाई जयराम घाटे यांच्या प्रथम पुण्यस्मरण दिनानिमित्त
हरिभक्तपरायण ज्ञानेश्वर माऊली पठाडे यांची कीर्तनरूपी सेवा या ठिकाणी संपन्न झालेली आहे. घाटे परिवाराच्या मातोश्री जाऊन आज 1 वर्ष आलं. ह्या मातेने आपले 3 मुली असतील, 3 मुलं असतील, ह्यांच्यावर चांगले संस्कार केले. त्यामुळं हा परिवार उद्योग व्यवसाय असन, वारकरी संप्रदाय असन, शिक्षण असन, गावातील सामाजिक धार्मिक सर्व क्षेत्रामध्ये काम करणारा हा परिवार, अशा परिवाराच्या मातेच्या प्रथम पुण्यस्मरण दिनानिमित्त महाराजांची कीर्तनरूपी सेवा या ठिकाणी संपन्न झालेली आहे. महाराजांचा सन्मान करण्यासाठी मी या ठिकाणी कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती आणि संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याचे नवनिर्वाचित संचालक विलासभाऊ कातोरे, त्याचप्रमाणे बाजार समितीचे माजी सभापती कैलासराव लिंबोरे, पंचायत समितीचे माजी सभापती चांगदेवांना शिवेकर, आंबेडन गावचे माजी सरपंच, राजगुरुनगर सहकारी बँकेचे उपाध्यक्ष आणि बाजार समितीचे माजी सभापती दत्तात्रय वेगडे आणि अमोलदादा पवार, ह्या मान्यवरांना विनंती करतो आपण या ठिकाणी महाराजांचा सन्मान करण्यासाठी यायचे. खेड तालुका वारकरी संप्रदाय मंडळाचे अध्यक्ष धनंजय महाराज रौंदळ यांना देखील विनंती आहे आपण या ठिकाणी यायचे. पकड घ्या ना इकडे द्या.